नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे गव्हाच्या कोथिंबीरीपासून मस्त पराठा धपाटे बनवण्यासाठी लागणारं साहित्य 2-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीरीची अर्धी जुडी, 4-5 लसणाच्या पाकळ्या व 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला मी। थोडंसं जिरं टाकायचं, याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे धपाटे खूप छान लागतात कोथिंबीरीचे टोमॅटो टाकून। टोमॅटोने धपाट्याला खूप छान चव येते। मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे। बारीक पेस्ट बनवून घ्यायची। गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, मीठ टाकून याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा, आपण केलेली पेस्ट टाकायची। पेस्ट टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून घ्यायचं मस्त। ते पीठ चुरून घ्यायचं। मस्त हाताला तेल लावून घ्यायचं, मस्त तेल लावून मस्त नरम मुंडा करून घ्यायचा। अर्धा तास झाकून ठेवायचं। अर्धा तासानंतर त्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या। मस्त अशा मी सर्व लाट्या बनवून घेणार आहे। पीठ लावून मस्त पोळी लाटायची। पिठामध्ये ही लाटी बुडवायची, मस्त पतली पोळी बनवून घ्यायची। मस्त तवा चांगला तापू द्यायचा मस्त। हे धपाटे खूप टेस्टी लागतात। हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत एक नंबर लागतात। तवा चांगला तापू द्यायचा। तवा तापल्यानंतर त्याच्यावरती पोळी टाकून घ्यायची। पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची। याला तेल लावून घ्यायचं। तेल लावून मस्त उलटून घ्यायची। मस्त चांगली खरपूस मस्त भाजून घ्यायचा हा पराठा। खूप चविष्ट लागतात हे धपाटे दह्यासोबत, टोमॅटोच्या चटणीसोबत खूप छान लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बघा किती छान असे पराठे झाले आहेत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।